लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. नंदिनी रडत असते तेव्हा आनंद निवासमधील ज्या मुली असतात त्या इथे नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्या म्हणतात, नंदिनी ताई प्लीज रडू नकोस ना. तेव्हा जीवासुद्धा तिला समजावत असतो. तेवढ्यातच त्या मुलींना नंदिनी म्हणते, वेड्या आहात का तुम्ही? इथे बाहेर आनंद निवास आपली वास्तू पाडण्यासाठी बुलडोझर आला आहे आणि इथे तुम्ही मला शांत करताय आणि म्हणताय की इथे जीवाने हे मुद्दामून केलं नसेल, त्याच्याकडून चूक झाली असेल म्हणून हे सगळं काय आहे वगैरे वगैरे हे सगळं काही आता इथे ती बोलत असते. तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो, मला ही वास्तू देऊन यामध्ये माझं लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न अजिबात पूर्ण करायचं नाही. काही जरी झालं तरी सुद्धा हे बघा भास्कर काका, मला हे तुमचं प्रोजेक्ट नको आहे. हे बघ जीवा, तू जे काही बोलायचे ते तू जाधव सरांशी बोल. तेव्हाच इकडे जीवासुद्धा जाधव सरांशी बोलायला जातो. पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ही मी प्रॉपर्टी लिगली इथे घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात मला नाही म्हणू शकत नाहीत. मी ह्यामध्ये तुमची काहीच मदत करणार नाही असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता मात्र इकडे नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. ती लोक म्हणतात, चला आत्ताच्या आत्ता इथे ही जी काही प्रॉपर्टी आहे ती पाडायला घ्यायची आहे. तेव्हा जीवा नंदिनी धावतच येतात. नंदिनी धावतच येते आणि इथे त्या बुलडोझर समोर येऊन उभी राहते, 2 हात आडवे करते. पण नंदिनीच्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यावरून सुद्धा आता काहीच होत नसतं. म्हणजे पहा ना, आता नंदिनी इथे आरडाओरडा करत असते, थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण तरी सुद्धा इथे ती लोक थांबत नाहीत. सरते शेवटी इथे जीवा खूपच जोरामध्ये ओरडतो आणि जीवा जोरामध्ये ओरडल्यानंतर आपण पाहतो की आता तिथे बुलडोझर थांबलेला असतो. इकडे मात्र जीवा स्पष्टपणे म्हणत असतो की सॉरी भास्कर सर, पण मला तुमच्यासोबत कसलंही काम करायचं नाहीये. मला माझं लो कॉस्ट हाऊसिंगचं प्रोजेक्ट किंवा स्वप्न पूर्ण नाही झालं तरी चालेल, पण मला ह्या प्रॉपर्टीवर काही करायचं नाहीये असं इथे आता जीवा बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जीवा बोलल्यानंतर इकडे मात्र भास्कर काका म्हणतात, अरे तू वेडा आहेस का? इथे जे एक पेज होतं तो क्लॉज इथे तू वाचला नाही आहेस का? तो क्लॉज वाचला असतास तर सगळ्या गोष्टी इथे तुला क्लिअर झाल्या असत्या. त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की इथे ही जी काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपण राजंडा विकण्यासाठी संमती आहे आणि ह्याच प्रॉपर्टीवर तुझं लो कॉस्ट हाऊसिंगसुद्धा इथे होऊ शकतं असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि त्या पेपरवरती तू साईनसुद्धा केलेली आहेस. मग तू असं कसं वागू शकतो, असं कसं बोलू शकतोस जीवा? हे सगळं ऐकल्यानंतर आता जीवा म्हणतो, नाही, मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात माहिती नव्हत्या, मी हे कसलंच त्यामध्ये वाचलं नव्हतं. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही वेडे आहात का? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही असं करण्याची? तुम्ही काय करून बसलेला आहात? तुम्हाला कळतंय का तरी? कुठलाही पेपर न वाचता त्या पेपरवरती तुम्ही सही कशी करू शकता? तुमची हिंमत कशी झाली त्या पेपरवरती सही करण्याची जीवा? तेव्हाच आता इकडे राजन जाधव म्हणत असतात, अगदीच बरोबर आहे, ह्यांनी त्या पेपरवर सही केलेली आहे, त्यामुळे आता ही जी काही प्रॉपर्टी आहे ती आमच्या ताब्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे मी एवढा मोठा यामध्ये इन्व्हेस्ट केला आहे. आणि तेव्हा हे बघा, मला कसलंही काही करायचं नाही असं तो स्पष्टपणे म्हणत असतो. पण इकडे मात्र जे जाधव आहेत ते म्हणतात, अरे भास्कर, कसला माणूस तू इथे घेऊन आलेला आहेस? इथे हा असा आत्ता इथे सरते शेवटी बॅकफुटला जातोय म्हटल्यावर हे काय चाललंय सगळं? आणि ह्याच्यासाठी मी माझी एवढी मोठी इन्व्हेस्ट केलेली पाण्यात घालू का? अजिबातच असं होणार नाही. चला रे, घ्या आत्ताच्या आत्ता इथे हा आश्रम पाडायला घ्या असं म्हणूनच आता नंदिनी म्हणत असते, नाही थांबा. जीवासुद्धा आडवा होत असतो आणि म्हणत असतो की नाही, तुम्ही असं काही करणार नाहीत, प्लीज थांबा असं म्हणूनच आता पुन्हा त्या बुलडोझरला इथे दोघे सुद्धा थांबवण्याचं काम करत असतात. नंदिनी मात्र खूपच रडत असते. तिला तर खूप जास्त वाईट वाटत असतं. आता एक क्षणाला काय करावं काय नाही ह्या गोष्टी तिला कळतच नसतात. त्यांच्याकडून असं समजलेलं असतं की ह्या ओनरने आम्हाला ही कधीच प्रॉपर्टी विकलेली आहे. तेव्हाच आता इकडे नंदिनी म्हणते, हे असं होणं शक्य नाही आहे, माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तेव्हाच आता जीवा म्हणत असतो, नंदिनी ह्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे, तू ऐकलेस ना, ह्या ओनरने अगोदरच ही प्रॉपर्टी विकली होती. तेव्हाच आता इकडे नंदिनी म्हणत असते,
मारणारापेक्षा ज्याच्या हातामध्ये सुरा आहे ना आणि तो सुरा असणारा माणूस जेव्हा आपलाच आहे हे कळतं ना, तेव्हा मात्र ते सगळ्यात मोठं दुःख असतं. जीवा, तुम्ही हे असं करायला नको होतं. तुम्ही खूप चुकीचं वागलेला आहात आणि खूप चुकीचं वागून आज मला तुम्ही इथे खूप त्रास दिलेला आहे. आज आनंद निवास म्हणजे सगळं काही आहे असं इथे नंदिनी बोलत असते. आणि शेवटी इथे ती भास्कर समोर हात जोडते. नंदिनीने हात जोडल्यानंतर भास्कर म्हणत असतात, हे बघ नंदिनी, खरं तर मला तू माझ्या शनायाच्या जागी आहेस आणि त्यामुळे मी तुझी थोडीशी मदत करू शकतो. मी तुला फार तर फार 15 दिवसाची मुदत देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त मी तुला मुदत नाही देऊ शकत. असं म्हटल्यानंतर नंदिनीला थोडासा आधार लागतो. आता इकडे आपण वळूयात. इकडे देशमुखांच्या घरी पार्थ देशमुखचे 3 क्लायंट आलेले असतात आणि काव्याने त्यांच्यासाठी भजी बनवलेली असतात. हे आपण पाहतच आलेलो आहोत. आज मात्र काव्याने बनवलेल्या भजी आणि चहाचा सगळेजण आनंद घेत असतातच, पण काव्याचं भरभरून कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, खरंच 1 नंबर भजी झालेली आहेत, काय कमाल आहे. मला सांगा देशमुख, जर तुम्ही बाहेरून भजी ऑर्डर केली असती तर त्याला एवढा घरची जी काही चव आहे ती आली असती का? आलीच नसती. म्हणूनच खरंच काव्या, तुम्ही ना खूप ग्रेट आहात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझी मुलगी EVSला असते आणि तुम्हाला पाहिलं का, मला माझ्या मुलीची चटवण येते. तुम्ही सुद्धा अगदी माझ्या मुलीसारखंच बोलता, सगळं काही सेमच आहे. आज मात्र इथे पार्थ म्हणत असतो, खरंच काव्या, तुम्ही ना कमालच केली बघा. आज तुमच्यामुळे इथे माझे क्लायंट खुश झालेले आहेत. आई घरी नव्हती त्यामुळे मला थोडंसं टेन्शनच आलं होतं. तसंही आज काव्या तुम्ही ऐन वेळेला येऊन ना एवढी भजी बनवलीत मस्त, त्यामुळे तुम्ही आज इथे ना आईची कसर जी आहे ती इथे भरून काढलेली आहे असं आता इकडे ते बोलत असतात. तेव्हाच एक क्लायंट म्हणतात, हो मिसेस देशमुख. तेवढ्यातच मान्य तिथे येते आणि ती म्हणते कोणी माझी कसर भरून काढलेली आहे? अहो मिसेस देशमुखांनी. तेव्हाच आता इकडे मानिनी म्हणते, अच्छा मिसेस देशमुख म्हणजे मीच. म्हणजे काय आहे ना, मिसेस देशमुख म्हटलं ना, ओ देण्याची, मागे वळून बोलण्याची मलाच सवय आहे. त्यामुळे ती सवय एवढी झालेली आहे ना की काही विचारू नका. ज्या माणसासोबत लग्न केलं त्या माणसासोबत प्रामाणिकपणे एवढे वर्ष संसार केला, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना. आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बघा. अहो तुम्ही एवढे सिरियस का झालेला आहात? मी फक्त आणि फक्त इथे गंमत करत होती असं मानिनी म्हणत असते. हो खरंच मी गंमत करत होते. असू देत तुमचं चालू देत. हां, तेव्हाच आता इथे पार्थ म्हणत असतो, ही माझी आई. तेव्हाच आता इकडे मानिनी म्हणते, हो खरं का? तेव्हाच पार्थ म्हणत असतो, आता बघा ना, इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगं आई, हे मिस्टर गायकवाड यांनीच आम्हाला ते ट्विन्स वॉचेस दिलेले आहेत आणि ते ट्विन्स वॉचेस यांनी दिल्यानंतर खरंच हे आमचे क्लायंट आहेत. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, अच्छा तुम्ही आहात का? तेव्हाच आता ते क्लायंट जे आलेले आहेत ते इथे म्हणत असतात की खरं सांगतो, इथे ना तुमचा मुलगा खरंच हिरा आहे. हिरा बघा. तेव्हाच मानिनी म्हणते, हो अगदी ते तर बरोबरच आहे, पण त्या हिरे पारख करता आली पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, हो की नाही? तेव्हाच आता इकडे काव्या मानिनीकडे पाहतच असते आणि काव्या मानिनीकडे पाहतच असताना आता इकडे तिला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर आता आपण प्रेक्षकांनो इकडे वळूयात. आता पार्थ म्हणत असतो, आई खरं तर तुमच्या मुलामुळे आज आम्हाला भजी खायला मिळाली. काय पार्थ, तू बनवलीस भजी? नाही ग आई, मला कुठली येतात भजी बनवायला आणि एवढं कुठं मला जमणार आहे. अगं तू नव्हतीस ना, म्हणून काव्याने भजी बनवली आणि काव्याने भजी बनवल्यानंतर त्या त्यांचा अभ्यास वगैरे सगळं सोडून खाली आल्या आणि त्यांनीच भजी बनवलीत. खरं तर तू नव्हतीस ना म्हणून हे सगळं झालंय. अच्छा असं आहे. तर मानिनी म्हणत असते, बरं तुम्ही बसा ना प्लीज, बसा. असं का उभी राहिलात? नाही त्याचं काय आहे ना, आत्ता आमची फ्लाईट आहे त्यामुळे आम्हाला निघावंच लागणार आहे असं पार्थ म्हणतो आणि सगळ्या क्लायंटसोबत तो निघत असतो. तेव्हा तो जाताना म्हणतो, आई खरं तर मला यायला थोडासा उशीर होणार आहे. माझं तसंच बाहेर एक काम सुद्धा आहे आणि मी ह्या लोकांना ड्रॉप सुद्धा करून येतो. असंच आता इकडे तो बोलत असतो. तर तेव्हा इकडे तो तर निघून जातो, पण मानिनी मात्र इकडे काव्याचा हात पकडते आणि आत्ता तिला ती इकडे खोलीमध्ये घेऊन जात असते. नंदिनी म्हणत असते, ठीक आहे धन्यवाद, तुम्ही आम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तेव्हाच भास्कर म्हणत असतात, पण नंदिनी एक मात्र गोष्ट महत्त्वाची आहे, 15 दिवसापेक्षा जास्त मी मुदत नाही देऊ शकत. तेव्हाच आता जीवाला राग येतो. जीवा भास्करवर ओरडतो आणि म्हणत असतो, अजिबात गरज नाही आहे मला तुझ्या ह्या 15 दिवसाची, अजिबात गरज नाही, समजलं? तेव्हाच आता जीवा हे बोलत असताना नंदिनी जीवाकडे वळते आणि त्याला म्हणत असते, काय करताय तुम्ही हे?
काय करणार काय आहात तुम्ही 15 दिवसामध्ये? तुम्ही काहीच करणार नाही आहात, समजलं? जे करायचं होतं ते तुम्ही करून झालेलं आहे. त्यामुळे आत्ता तुमचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलण्याचा काहीच एक संबंध नाही आहे, काहीच एक अधिकार नाही आहे. त्यामुळे प्लीज असं अजिबात करू नका, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की नंदिनी जीवाकडे पाहतच असते, पण जीवाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो म्हणतो, अगं नंदिनी असं काय करतेस? आत्ता त्यांनी सांगितलं ना की ऑलरेडीच ओनरनी त्यांना जागा विकलेली होती, मग मला सांग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काय चूक आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही फक्त आनंद निवासचा आनंद खाली पडला होता तो तुम्ही लावू शकता, पण आज तुम्ही आमचा आनंदच हिरावून घेतलेला आहे जीवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे बघा, तुम्ही इथे मारलेलं जरी नसलं तरी सुद्धा तुमच्या हातामध्ये सुरा होता. आणि जेव्हा ही गोष्ट आपल्याला लोकांना समजते की ज्याने मारलंय त्याच्यापेक्षा आपल्या मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या हातामध्ये जो सुरा असतो त्यामुळे खूप जास्त त्रास होतो जीवा. आणि आज तुम्ही त्या ठिकाणी आहात माझ्यासाठी तरी. त्यामुळे अजिबात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आनंद निवासचा आनंद हिरावून घेणारी एकमेव व्यक्ती कोण असेल तर ती तुम्ही आहात जीवा, असं नंदिनी रडत रडतच सांगत असते, बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज प्लीज तुम्हाला असं चुकीचा समजू नकोस, माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते, काय तुम्हाला अजून सुद्धा असंच वाटतंय? तुम्हाला अजून सुद्धा असंच वाटतंय की मी तुमच्याबद्दल चुकीचा आणि वेगळा गैरसमज करते? चुकताय तुम्ही जीवा, खूप जास्त चुकताय. असं अजिबात नाहीये, कारण तुम्ही आज खूप दुखावले, खूप त्रास दिलाय. त्यामुळे मी तुमच्या हात जोडून पाया पडते, हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करते की इथून पुढे मला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे. आणि काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून, सगळ्या ह्या कटकारस्थानापासून लांबच राहणार आहात जीवा, असं नंदिनी स्पष्टपणे सांगत असते. आता इकडे मात्र लगेचच ती भास्करकडे वळते आणि भास्करला म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही आम्हाला जी काही 15 दिवसाची मुदत दिलेली आहे ना, त्या 15 दिवसाच्या मुदतीसाठी तुम्हा सगळ्यांचे अगदीच मनापासून धन्यवाद, आभार वगैरे वगैरे. पण इकडे आता राजन म्हणत असतात, हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यानंतर आम्ही जेव्हा ही प्रॉपर्टी पाडायला येऊ 15 दिवसांनी, आल्यानंतर मात्र तुम्ही आम्हाला अडवणार नाही आहात, थांबवणार नाही आहात, असं समजलं? येतो आम्ही, असं म्हणूनच आता तिथून राजन जाधव निघून जात असतात. आता राजन जाधव तर तिथून निघून जातात, पण इकडे मात्र नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यामध्ये खूपच मोठा धमाका इथे प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता इकडे नंदिनी ह्या सगळ्या गोष्टीला इथे जीवाला जबाबदार धरत असते, पण हे सगळं काही मुळात जीवाने केलेलं नसून हे सगळं काही इथे वसुरम्याचा खेळ असतो. आणि वसुरम्याच्या ह्या खेळामध्ये मात्र इकडे आता जीवा पूर्ण अडकलेला असतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता मानिनी मात्र इथे आता जी काव्या आहे, काव्याला खोलीमध्ये घेऊन आलेली असते. आणि तिला खोलीमध्ये घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते, अगं तुझ्या वागण्याची हद्दच झाली काव्या, तू अशा पद्धतीने कशी वागू शकतेस? तुझं काय चाललंय काय हे? असं वागायची तुझी हिंमत कशी होती? असंच इथे आता ती बोलत असते. अगं नाही मानिनी काकू, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. ते काय झालं ना, तुम्ही बाहेर गेला होतात आणि तुम्ही बाहेर गेलेल्या असल्या कारणाने इथे मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. तेव्हाच मानिनी म्हणते, अगं मी काही वेळासाठी बाहेर गेले होते, मी कायमची तर बाहेर गेली नव्हती ना. आणि मी तुला तुझ्यासारख्या मुलीपासून, माझ्या मुलाला दूर ठेवण्याचा, त्याच्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, तर तू उलट काही ना काही कारण काढून त्याच्या जवळ जाण्याचा, त्याच्या खोलीमध्ये त्याला कॉफी घेऊन जाण्याचा, डायनिंग टेबलवर भेटण्याचा मुद्दामून तू प्रयत्न करतेस का गं? का माझ्या मुलाला त्रास देतेस? काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू माझ्या मुलाला अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतेस? अगं तू नंदिनीची बहीण आहेस ना, मोहित्यांचे संस्कार आहेत ना तुझ्यावर, मग तुझा भूतकाळ तू विसरू शकत नाहीस. आणि दुसऱ्या मुलावर प्रेम असताना माझ्या मुलासोबत अशा पद्धतीने वागतेस, हे तुला शोभतं का? तेव्हाच आता इकडे काव्या भडकते आणि ती म्हणते, सॉरी काकू, पण लहान तोंडी मोठा घास घेते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, ह्या सगळ्या गोष्टी एका आईला शोभतात का हो? आणि मी काय करते, मी फक्त आणि फक्त इथे त्यांना भूक लागली तर त्यांना खायला देते, तहान लागली तर पाणी देते. पण तुम्हाला फक्त इथे माझी भावना
ते सगळं काही दिसत नाहीये. तुम्हाला फक्त मी देणाऱ्याचे हात दिसतात. का असं मानिनी काकू, का असं करताय तुम्ही? मान्य आहे, त्या दिवशी सुद्धा मी जेव्हा पाणी द्यायला गेले तेव्हा तुम्ही हात बाजूला घेतला. त्याचबरोबर जेव्हा तुमच्या मुलाला भूक लागली होती, मी फ्रूट सॅलड बनवलं तेव्हा सुद्धा तुम्ही काय केलं? मुद्दामून माझ्या हातून बाऊल घेतला आणि तो बाऊल इथे खाली सोडून दिला. तो बाऊल फुटला. का वागताय तुम्ही अशा मानिनी काकू, का वागताय? मी ज्या मानिनी काकूला ओळखते ना, त्या मानिनी काकू ह्या मुळीच नाही आहेत, असा काव्याचा सरळ सरळ आरोप असतो. तेव्हाच मानिनी म्हणत असते, हो करते मी हे सगळं काही, आणि एक आई म्हणून माझी एक जबाबदारी आहे. माझ्या मुलाला घरातील स्वच्छ आणि पवित्रच खायला द्यायचं, आणि ते मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करते, व्यवस्थित करते. आणि मला माझ्या मुलाला काय हवंय काय नकोय ते हे सगळं काही चांगल्याच गोष्टी समजतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी सक्षम आहे माझ्या मुलाला सांभाळायला, ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायला. त्यामुळे तुझी सावलीसुद्धा माझ्या मुलावर अजिबातच नकोय, समजलं? लवकरच मी त्याच्यासाठी एक सुंदर आणि छान मुलगी बघेल आणि त्याचं लग्न लावून देईल, जी की फक्त आणि फक्त त्याची असेल आणि त्याच्यावरच भरभरून प्रेम करणारी असेल. अच्छा, अगं ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त कर माझ्या मुलाला आणि माझ्या मुलापासून लांब राहा, असं मानिनी म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, अच्छा तुम्हाला मी ह्या घरातून जायला हवी आहे ना? मी तुमच्या मुलाच्या आयुष्यातून जायला हवी ना? तुमच्या मुलाच्या आसपास सुद्धा मी नकोय ना? ठीक आहे, मग मी आत्ताच निघून जाते मी हे घर सोडून, असं आता इकडे काव्या बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की लगेचच आता काव्याने तिची बॅग, कपाटातले जे काही होते नव्हते कपडे वगैरे हे सगळं असतं ते सगळं काही घेतलेलं असतं. बुक्स इथे ती बॅगेत भरते आणि काही कपडेसुद्धा बॅगेत भरत असते, आणि तेव्हा ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. मानिनी हे सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहत असते, पण तिला एका अक्षराने सुद्धा थांब, जाऊ नकोस वगैरे असं काहीही बोलत नाही. तर आता आपण इकडे वळूयात आपल्या ह्या जोडीकडे, जी की आता खूपच मोठ्या म्हणजे काय, अगदीच खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेली आहे. इकडे बघूयात आता इकडे जीवा नंदिनीला थांबवत असतो. तिच्या हातामध्ये जीवाने बनवलेलं आनंद निवासचं मॉडेल असतं आणि ती ते रस्त्यावर फेकते. तेव्हाच आता जीवा म्हणत असतो, नंदिनी हे तू काय करतेस, का फेकलेस हे? अगं तुटलं ते सगळं. तेव्हाच नंदिनी म्हणते, हे फक्त साधं कागदाचं मॉडेल होतं बनवलेलं, ते मॉडेल तुटलं म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय, पण आज माझं घर तुटलेलं आहे आणि ती इथे त्यामुळे आम्ही रस्त्यावर येणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे इथे आम्हाला किती वाईट वाटत असेल, मी किती तुटले असेल जीवा, ह्या गोष्टी इथे तुम्हाला कळतायत का? असंच आता इकडे नंदिनी बोलते आणि रडायला लागत असते. हे सगळं ऐकल्यानंतर शेवटी आपला इथे जीवा म्हणत असतो, तर बाद झालं आता जीवा, आता नाही, मला हे सगळं सहन होत नाही. आता मी तुमच्यासोबत फार काळ राहू शकणार नाहीये जीवा. आता हे सगळं काही मला असह्य होतंय जीवा. असं म्हणूनच आता नंदिनी मात्र तिथून जीवापासून दूर गेलेली असते, निघून गेलेली असते. तेव्हाच जाणाऱ्या नंदिनीला जीवा पाहत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी प्लीज. पण नंदिनी मात्र लगेचच तिथून निघून गेलेली असते. प्रेक्षकांना जेव्हाच नंदिनी निघून जाते तेव्हा मात्र जीवासाठी हा खूपच भाविक क्षण असतो. आणि तेव्हा इथे गाणं प्ले होत असतं त्यांचं, काय मी बोलून गेलो. तर इकडे आता जीवाला त्या सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात, ज्या त्याने नंदिनी बरोबर घालवलेल्या असतात. आणि ते सगळं काही आठवल्यानंतर इकडे आता जो बुलडोझर आला आणि त्यासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे जीवाला आठवत असतात. त्यामुळे त्याला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. खरंच आज इथे आनंद निवासच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या दोघांच्या संसारामध्ये वसूच्या थ्रू इथे खूपच मोठं वादळ आलेलं असतं. आणि हे वादळ आल्यानंतर आता ह्या वादळातून कशा पद्धतीने ही लोक बाहेर पडतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं. तर वळूयात उद्याच्या भागाकडे. उद्याच्या भागामध्ये आता इकडे वसू, रम्या इकडे भास्करला भेटायला आलेले असतात. आणि भास्करला भेटायला आल्यानंतर रम्या म्हणत असते, अगं तो फोनवर बोलणाऱ्या माणसाला आपण इथे आज भेटायला आलेलो आहोत का? अगं मग
कोण आहे तो फोनवर बोलणारा माणूस असं बोलल्यानंतर भास्कर आता समोर येतो, कारण ऑलमोस्ट आता त्याचं काम हे झालेलं असतं आणि त्यामुळे तो समोर येतो. आता जेव्हाच तो समोर येतो तेव्हा मात्र रम्या त्याकडे पाहतच असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे पार्थ घरी आलेला असतो. पार्थ घरी आल्याबरोबरच तो काव्याच्या खोलीमध्ये येतो आणि काव्याच्या खोलीमध्ये आल्यानंतर पाहतो की काव्या खोलीमध्ये कुठेच नसते. खाली शोधतो पण कुठेच नसते. तेव्हा मानिनी सुद्धा मागे मागे आलेली असते. तेव्हाच पार्थ मानिनीला विचारतो, आई खरं खरं सांग, नक्की तुला माहिती नाही ना काव्या कुठे गेल्यात म्हणून. तेव्हाच मानिनी शांत बसत असते. पण आई तू खरं सांगतेस ना, अशा कशा त्या कुठे गेल्या? असं कसं, म्हणजे कोणाला काहीच न सांगता त्या निघून गेल्या असं म्हटल्यानंतर आता पुन्हा मानिनी शांत असते. तर पार्थ विचारतो, खरंच तुला माहिती नाही आहे? तेव्हाच आता मानिनी शांत बसते. तर इकडे आपण पाहतो की आता काव्याला गुरुजी भेटतात आणि काव्याला गुरुजी भेटल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, काव्या प्रवास हा खूप खडतर आहे. तेव्हाच काव्या गुरुजींना म्हणते, हो माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना, मग मी भोगेन. तेव्हाच गुरुजी म्हणतात, तुला एकटीलाच काही भोगावे लागणार नाहीत, तुझ्यासोबत पार्थला सुद्धा ते भोग भोगावे लागणार आहेत. ही गोष्ट ऐकल्याबरोबर काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थच्या विचारण्यावर मानिनी वर म्हणत असते, गेली ती घर सोडून. असं म्हटल्याबरोबर पार्थला खूपच धक्का बसतो. असं कसं होऊ शकतं, ह्या गोष्टीनेच त्याला आता खूप कासावीस आणि सैरभैर झालेला असतो. फक्त काव्या घर सोडून गेली हा शब्द ऐकता क्षणी. तर आता प्रेक्षकांनो, गुरुजींनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्या कारणाने खरंच आता पार्थला सुद्धा भोगावं लागणार ही गोष्ट जेव्हा काव्याला समजेल तेव्हा मात्र काव्या काय रिॲक्ट करेल आणि ती पार्थसाठी पुन्हा काय निर्णय घेईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.